नमस्कार. महाराष्ट्र देशात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फुटांच्या भव्य कांस्य पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. शिल्पकार नितीन गोरडे यांनी साकारलेली ही कलाकृती 8 फुटांच्या चबुतऱ्यावर उभारण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. हा पुतळा विमानतळावरील मुख्य सांस्कृतिक आकर्षण ठरेल. ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला. विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल. विकसित महाराष्ट्र अंतर्गत 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा हा ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारण्यास गती देण्याचे निर्देश दिलेत. एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ई बसेसच्या मार्गाचा AI तंत्रज्ञानानं अभ्यास करण्याच्या आणि खासगी बसेसच्या मार्गावर ई बसेसचा पर्याय ठेवण्याच्या सूचना केल्यात. सध्या राज्य शासनाच्या ई वाहन धोरणाअंतर्गत 5150 ई बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जातोय. प्रदूषणमुक्त प्रवासासाठी 1500 ई बसेसना प्रति बस कमाल 20 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील 23 मजली एअर इंडिया इमारतीची मालकी आता राज्य सरकारकडे आली. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात करार करण्यात आला. सुमारे 1600 कोटींमध्ये ही खरेदी झाली. सध्या मंत्रालयात प्रशासकीय विभागांसाठी जागा कमी पडत असल्यानं काही विभागांचा कारभार हा एअर इंडियाच्या इमारतीतून चालेल. विकसित भारत 2047चं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांना AI आणि सेमीकंडक्टर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचं कौशल्य देणं आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मुंबईत आयोजित इंडिया 2047 पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पुढील 1000 दिवसात 70% रोजगार बदलणार आहे. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी कौशल्य विकास महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रासाठी महाविस्तार ॲप उपयुक्त ठरत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. नागपूरच्या भांडेवाडी इथे खाजगी गुंतवणुकीतून देशातला पहिला एकात्मिक शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जातोय. याची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पात दररोज 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. 28 टन बायोगॅस, कंपोस्ट खत आणि पॉवर प्लेट्स त्यातून तयार होतील. त्यावेळी नागपूर कचरामुक्त होण्यास मदत होणार आहे. मालाड येथील प्रसार भारतीच्या 150 एकर जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रकल्पात अत्याधुनिक स्टुडिओ, साऊंड स्टेजेस आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र असतील. जून अखेरपर्यंत याचा विकास आराखडा अंतिम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील महिला खेळाडूंना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण देण्यासाठी राज्यातील प्रत्येक क्रीडांगणावर स्वच्छता चेंजिंग रूम, पुरेशी प्रकाश योजना आणि CCTV यंत्रणा उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत त्यांनी नव्या खेळाडू केंद्रित क्रीडा धोरणासह सर्व विभागांना समन्वयानं कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या स्मारकाला आणि शिवमंदिरास अभिवादन करण्यात आलं. अहिल्यादेवींच्या विचारांवरच राज्याचा कारभार सुरू आहे. चौंडीच्या विकासासाठी 1200 कोटींचा आराखडा मंजूर केल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होते. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.